मी सर्वांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनेलमध्ये लाईफ अनफोल्डेड विथ सुजाता। तर आज आपण मुलाखत घेणार आहोत एका व्यक्तीची आणि ती व्यक्ती आहे माझ्या अत्यंत जवळची, ती आहे माझी आई। तर आता आपण तिचा जीवन प्रवास आणि तिने कसा संघर्ष केला आणि त्याच्यातून तिने किती छान स्वतःचं आयुष्य जगतेय त्याचा आपण मागोवा घेऊयात आणि आपण आता मुलाखतीला सुरुवात करूयात। तर आता आपण ओळख करून घेऊयात माझ्या आईची। तिचं नाव आहे पुष्पमाला महादेव आवले आणि प्रेमाने आम्ही तिला अम्मा म्हणतो। तर आता आपण तिच्याशी बोलूयात आणि तिचा जीवन प्रवास जाणून घेऊयात। अम्मा, तुझं स्वागत आहे माझ्या चॅनेल मध्ये। अम्मा, तर तुझं आता तुझ्याविषयी थोडं जाणून घेऊया की म्हणजे मला तर काही गोष्टी माहिती आहेत, पण तुझ्या लहानपणीच्या ज्या गोष्टी आहेत की तू लहानपण तुझं कसं गेलं, काय गेलं, त्याच्याविषयी जरा थोडंसं सांग। आम्ही 9 भावंड आणि माझे वडील कसे मामलेदार होते, त्यामुळं शिस्त आमच्या घरात खूप छान होती आम्हाला आणि गोकुळसारखं घर छान होतं। माझा 8वा नंबर। पण आमची संध्याकाळी रोज रामरक्षा म्हटल्याखेरीज झोपायचं नाही, आम्हाला उभं राहून रामरक्षा म्हणायला लावायची मुलांना। त्यामुळं तेव्हापासून आम्हाला शिस्त आहे, ती मी मुलींच्यातही रुजवली आहे। आणि मग तुझं लहानपण तर छानच गेलं, म्हणजे तुझ्या शिक्षण पण तुझं चांगलं झालं, म्हणजे तू त्या काळी 11वी पर्यंत शिकलीस। माझे भाऊ पब्लिसिटी ऑफिसर होते, तर त्यांची बदली व्हायची अहमदनगर, पुणे अशी, तर त्यांच्याबरोबर मी पण शिकत गेले। नगरला होते मी 7वी ते 10वी। 11वीला पुण्याला त्यांची बदली झाल्यावर मी अहिल्यादेवी हायस्कूल मधून पूर्वीचे 11वी म्हणजे मॅट्रिक झाले। आणि तुझं लग्नही लवकरच आणि मग लगेच नंतर 18व्या वर्षी माझं लग्न झालं आणि मला वाठासारख्या खेड्यात दिलं। आता तिथं खेड्यात म्हणजे काही सोय नव्हती, अक्षरशः टॉयलेटची सोय नाही, परंतु दोघी तिघी मला सासूबाई होत्या आणि चुलीवर स्वयंपाक, डोक्यावरून पदर, पण मी सगळं सांभाळलं, म्हणजे त्यात ऍडजस्ट केलं सगळं। माझे मिस्टर चांगले चुलीवर स्वयंपाक वगैरे, तू शहरात वाढलेली, म्हणजे शहरात तुला कधी चूल वगैरे हे काही माहिती नव्हतं आणि खेडेगावात तेव्हा लाईट्स वगैरे होते का नाही? लाईट होते, झाले होते, पण नळ नसेल, पाणी वगैरे नदीवरून पाणी आलं, पाणक्या पाणी आणून द्यायचं। कधी कधी एखाद्या दिवशी मला पण कळशी आणायला जावं लागायचं। हो ना, नदीवर जवळ होती नदी मला, पण आणि नदीवरून पाणी आणायचं आणि तुम्ही तसंच प्यायचं का, उकळून वगैरे? नाही, मग त्यात तुरटी फिरवायची, तेव्हा तुरटी फिरवायचो आम्ही पाण्यात। आणि असं तुझं ते सगळं म्हणजे खेडेगावात आधी तू राहिलीस आणि वर्षभर राहिले। त्यानंतर माझे मिस्टर पाचगणीला हायस्कूल मध्ये शिक्षक होते, संजीवनी स्कूल मध्ये। नंतर परत त्यांनी जॉब बदलल्यावर सांगलीला आले, सांगली कॉलेजला प्रोफेसर होते। तिथून त्यांनी समाज कल्याण खात्यात नोकरी घेतली। समाज कल्याण खात्यात ते चांगले गॅजेटेड ऑफिसर होते वरती, आणि 7 वर्ष जवळजवळ आम्ही सातारला होतो। तिथे मला मग मुलं झाली, त्यांचं संगोपन मग करण्यात दिवस गेले। मला 5 व्हायची सारखी 3 वर्ष, मुली 2 मुलगे मला। आणि बदली म्हटलं व्हायची तुमची, बदली व्हायची 3 वर्षांनी बदली व्हायची। मग रत्नागिरी, बीड, जांभूळ अशा प्रत्येक ठिकाणी बदली होत गेलो आम्ही, बारामती। हो, त्यामुळे तुला असं ती सारखं म्हणजे सामान बांधायचं निघायचं। आणि आम्ही मुलांनी पण खूप संघर्ष केला, प्रत्येक वेळेस नवीन शाळा, नवीन हे सगळं मुलांना ते पण ऍडजस्ट करायला खूप वेळ गेला। पण मुलांनी खूप ऍडजस्ट केलं आणि माझी हुशार होती मुलं सगळी, आणि सगळी अभ्यास होती। आणि पुढे तुझा मग संसार करत करत तू काही छंदही जोपासले, तुझी आवडही जोपासली, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग। बारामतीला मला पद्माताई करंदीकर म्हणून आमच्या रिमांडोमच्या चेअरमनच होत्या, आणि ते दर आठवड्याचा 2 दिवस हॉलमध्ये आमच्या भजन घ्यायच्या, त्यामुळे मला भजनाची गोडी लागली। तबला पेटीवर भजन असायचं आणि माझी मुलंही मला भजन म्हणू लागायची आणि त्यांनाही मग त्यामुळे आवड झाली, म्हणजे भजनाची त्यामुळे गोडी लागली। आणि नंतर परत मग मी पुण्याला आले, शिवाजीनगरला रिमांडोम सुपरिटेंडेंट होते माझे मिस्टर। तर तिथं भारत इंग्लिश स्कूल मध्ये माझं 1ली ते 8वी पर्यंत मुलांना मी सगळ्यांना ऍडमिशन मिळवलं तिथं, म्हणजे जरा ओळख वगैरे दाखवून काहीतरी प्रयत्न करून। पण माझी तिथं सगळी मुलं शाळेत जात होती, दुपारचा जो रिकामा वेळ मिळत होता त्यात मी शिवणाचा डिप्लोमा केला 11 ते 4 जाऊन, आणि रिमांडोम मध्ये शिवण शिक्षिकेची
हे झाली होती, रिकामी झाली होती जागा, तर 3 महिने मी सर्व्हिस पण केली शिवण शिक्षिका म्हणून. म्हणजे शिवणाची आवड जपता आली आणि तू तिथे काही ब्लाऊज वगैरे हे सगळं शिवायला. बीडला गेल्यानंतर मग मी बाहेरचे ब्लाऊज, फॉल पिको असं करून संसाराला हातभार लावायचे. कारण काय की आमचं बदली झाली की आम्हाला 2-2 महिने पगार व्हायचा नाही, त्यामुळे मग मी संसाराला असे हातभार लावत गेले. ब्लाऊज वगैरे म्हणजे तुझा छंदही जोपासता आला तुला आणि संसाराला हातभारही लागला. या दोन्ही गोष्टींची सांगड झाली. आणि त्यानंतर सातारला आल्यानंतर सुद्धा तू विणकाम वगैरे, स्वेटर्स वगैरे. कुलकर्णी म्हणून होते एक, तर त्यांच्याकडे मग मी विणायला शिकायला जायला लागले. मग त्यांना स्वेटर विणायला मदत करायची, मग ते मला पैसे द्यायचे त्याचे अंशाप्रमाणे. आणि तुला तोही छंद झाला, की स्वेटर विणायचा छंद लागला आणि त्याच्यातून 4 पैसेही मिळाले. त्यामुळे तेही दोन्ही गोष्टी तुला साधता आल्या आणि मुलांना पाहत सगळं करता आलं. म्हणजे घरी थांबून अर्थार्जनही झालं आणि तुझा छंदही तुला जोपासता आला. अशा दोन्ही गोष्टी तुला करता आल्या. तुझा आता महत्वाचा छंद जो आहे की हार्मोनियम वाजवणं आणि भजनी मंडळ, त्याची सुरुवात कधी आणि कशी झाली ते तू आम्हाला सांग. ते माझे मिस्टर गेल्यानंतर मी पुण्यात आले. मुलांनी मला पुण्यात आणलं. माझ्या 2 मुली आणि मुलगी पुण्यात होती. पुण्यात आल्यानंतर मी एक भजनी मंडळ जॉईन केलं, शारदा भजनी मंडळ पिंपळगावकरांचं. तर तिथे मग त्या पेटी वाजवत होत्या, तर मला पेटी शिकण्याची खूप तीव्र इच्छा झाली. मग मी पेटी शिकायला लागले. मग ओगले मॅडमच्याकडून मी 2 परीक्षा दिल्या पेटीच्या आणि मग नंतर परत केतकी मॅडमकडे थोडे दिवस शिकले. असं करत करत मग मी ते पेटीची रियाज चालू ठेवली. आणि नंतर त्यांचं निधन झाल्यानंतर, पिंपळगावकरांचं निधन झाल्यानंतर मग मला माझ्यावर जबाबदारी पडली. तर मी एक 17-18 वर्ष झाले मी आता स्वतः पेटी वाजवून भजनी मंडळ चालवते. संचालिका आहेस भजनी मंडळाची आणि शारदा भजनी मंडळाची ही संचालिका आहे गेली 17-18 वर्ष. आणि त्याचे कसे कार्यक्रम होतात काय ते तू सांग आम्हाला. आमचे बाहेर पण कार्यक्रम असतात आणि बोलतात आम्हाला जाण्या-येण्याचा खर्च वगैरे सगळं व्यवस्थित देतात. आणि नवरात्रात आमचे खूप 3 कार्यक्रम असतात. दिवसातून 3 आमंत्रण भरपूर असायचे. आणि तुमचा ग्रुपही खूप छान आहे, त्याच्याविषयी सांग. 10-15 जणींचा ग्रुप आहे, पण सगळ्या सहकार्य करण्यासारख्या आहे. सगळ्या साथ चांगली देतात मला त्या माध्यमातून. आणि बाहेर कार्यक्रम असले की मग आम्ही सगळे मिळून जातो. आणि तू आता या वयात सुद्धा जाते एवढ्या 3 कार्यक्रमांना, तर तुला त्यांची चांगली साथ मिळते. खूप सांभाळून घेतात मला अगदी सांभाळून येतात, सांभाळून आणतात. खूपच छान व्यवस्थित सांभाळतात मला. आणि तुम्हाला एवढं पॉप्युलर झालंय तुमचं भजनी मंडळ की तुम्हाला जंगली महाराज तिथे पण तुम्हाला आमंत्रण येतं. शिवाय नवरात्रात पण तुम्हाला खूप ठिकाणी येतं. शंकर महाराज मठात तुमची भजनी मंडळाचं भजन होतं. आणि नवरात्रात तर खूप आम्ही बिझी असतो. तर अशी भजन तुमची खूप ठिकाणी चाललेली असतात आणि खूप छान होतं त्यांचं भजनी मंडळ. खूप छान आहे, आम्ही ऐकलेलं आहे. बरं, हे सगळं करत असताना तू मुलांच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या? म्हणजे आता एवढी मुलं होती तर आमच्या जबाबदाऱ्या कशा पार पडल्या? म्हणजे असतंच ना लग्न, मुलींची बाळपण किंवा काय, हे सगळं तू कसं पार पाडलंस? मी 11वी झाल्यामुळे मी मुलींना ठरवलं की प्रत्येक मुलीला ग्रॅज्युएट करायचे, तिला पायावर उभी करायची, मगच लग्न करायचं. त्यामुळे माझ्या 3 मुली ग्रॅज्युएट आहेत. तिघींनाही मी 1-1 वर्ष सर्व्हिस करायचा चान्स दिला आणि मगच त्यांची लग्न केली. 24व्या वर्षी साधारण लग्न केली. आणि मला 3ही जावे खूप उत्तम छान मिळाले. त्यामुळे मला तिघींची अजिबात काळजी नाही. एक मोठी संगीत आहे, ती ऑस्ट्रेलियाला असते आणि ती व्यवस्थित आहे. 2 नंबरची मुलगी माझी पुण्यात असते, पण तिची मुलं आता, मुलगी कॅनडाला डॉक्टर झालेली आहे, मुलगा पण अमेरिकेला आहे, अगदी PhD करून मोठ्या हुद्द्यावर झालेला आहे, म्हणजे झालेलं आहे. आणि माझी 3री मुलगी ही आता सुजाता आहे ना, ही पण अबुधाबीला 17 वर्ष होती आणि तिची 2ही मुलंही आता अमेरिकेत हे लागले, जॉबला लागलेत. आणि मिस्टर तर इतके हुशार आहेत ना की ते अजूनही बिझी असतात. त्यांनी इथं पण एक ऑफिस जॉईन केले आणि त्यात ते मग्न असतात अगदी. तर तू अशा तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यास, म्हणजे मुलींना उत्तम शिक्षण दिलंस,
त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायची संधी दिली, हे तू सगळं केलं. त्यामुळे माझी नातवंडे हुशार झाली. कारण मुलींच्यावर मी जे संस्कार केले ते मुलींनी माझ्या नातवंडांच्यावर केलेले. म्हणजे नातवंड पण खूप उत्तम आहेत, छान आहेत. त्यामुळे मला मी खूप समाधानी आहे. माझ्या मोठ्या मुलाचा मुलगा अन्मे हा माझ्याकडे 4 वर्ष इंजिनिअरिंग शिकायला होता आणि मी त्याचा रोज डबा, त्याचा नाश्ता, त्याचं हे मी सगळं अगदी व्यवस्थित पाहत होते. जरी स्वयंपाकाला बाई असली तरी मात्र नाश्ता आणि डबा मीच बनवायची, पोळ्याला फक्त बाई असायची. आणि त्याने छानपैकी मला साथ दिली. आणि आता तो दुबईला चांगला जॉब मिळाल्यामुळं गेल्या ऑगस्टमध्येच तो दुबईला गेलेला आहे आणि छान तिथं त्याला सुंदर जॉब मिळालेला आहे, व्यवस्थित चाललंय त्याचा. माझी सून वैशाली आहे ना, ती पण तिची पण आई वयस्कर आहे, त्यामुळे ती त्यांच्याकडेही लक्ष ठेवते आणि मला पण सांभाळते. अम्मा, आता पुढचा असा प्रश्न आहे की या वयातही, म्हणजे तुला आता नुकताच 83 संपून 84 लागलेला आहे, तर या वयातही तुझा उत्साह, उमेद इतकं छान वाटतं आम्हाला बघायला आणि तू खूप स्वावलंबी आहेस. तर म्हणजे स्वतः तू भाज्या करणं, नाश्ता करणं, झाडांना पाणी घालणं, झाडांची निगा राखणं, हे सगळ्या गोष्टी तू करतेस. शिवाय भजनी मंडळात पण तू कार्यरत आहेस, एवढी संचालिका आहेस, एवढ्या सगळ्या बायकांना मॅनेज करणं, भजनं ठरवणं, लिहून काढणं भजनं आणि सगळं करणं, हे सगळं कसं काय जमतं? तू कशी काय एवढी स्वावलंबी? मला खरं परमेश्वराची साथ आहे म्हणायला पाहिजे. कारण माझं नेहमी नामस्मरण आणि जपजाप्य आणि पोथी वाचन वगैरे चालू असतं. तर मला परमेश्वरानं साथ दिली, ह्याच्या जोरावरच मी करू शकते हे सगळं. आणि भजनी मंडळ सुद्धा मी चालवते, नवीन नवीन भजनं काढते, ती सगळी शिकवते त्यांना. आणि नियमितपणे भजन चालू ठेवलेलं आहे. आणि मी एकटे राहत असले तरी माझा वेळ खूप छान जातो. कारण मला पेपर वाचनाची आवड आहे, मला मॅच पाहण्याची आवड आहे आणि मला वाचन आवडतं. वाचनात माझा चांगला वेळ जातो. आणि भजनं नवीन नवीन काढायची, मग त्याचं नोटेशन पेटीवर बसवायचं, मग ते बायकांना शिकवायचं. हा माझा मी छंद जोपासलाय, त्यामुळे माझा वेळ खूप छान जातो. तुझा दिनक्रम कसा असतो ते सांगत आम्हाला. मी पहाटे 5ला सुटते. मला 5 वाजल्यापासून माझा दिनक्रम सुरू होतो. मग उठल्यानंतर अगोदर समोर माझा गणपती राजमुद्राचा, त्याचं दर्शन घेऊन यायचं, गेटचं कुलूप काढायचं आणि नंतर मी माझं मग वाचन, म्हणजे पेपर वाचल्याखेरीज मी आंघोळीला जात नाही. म्हणजे मला पेपर वाचायची सवय हवे सांगते. मग आंघोळ केली की देवपूजा हवी. देवपूजा झाल्याखेरीज मी नाश्ता करत नाही. मग माझा मी नाश्ता करून घेते. नंतर मग बाई येते, ती पोळ्या करते. मग भाजी मात्र माझी मीच करते. भाजी कुकर, मला बायकांच्या हातची भाजी नाही आवडत असते, त्यामुळे स्वतः भाजी वगैरे करते. आणि माझं मी आवरलं की नंतर परत मुलींच्या फोन बिन चालू असतात, बायका येतात, बायकांच्याकडनं कामं करून घ्यायचं. जरा बाग मेंटेन करायची, त्यांना झाडांना पाणी बिणी घालायचं. त्यात बंगल्यात जरा आत बाहेर फिरलं तरी माझा खूप वेळ छान जातो. थोड्या फेऱ्या मारते मी 15 मिनिटं, सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं. आणि तेव्हा मी अथर्वशीर्ष, हरिपाठ आणि नामस्मरण हे माझं चालू असतं. फेऱ्या मारत आणि भजन असेल तर दुपारी भजनाला दुपारी भजनाला जायचं असतं, नसेल तर थोडीफार विश्रांती. आणि देवपूजा करताना रामरक्षा आणि मारुती स्तोत्र हे पाठ असल्यामुळे ते देवपूजा करताना म्हणायचंच. आणि जे शिकवले लहानपणी ते मी माझ्या मुलींनाही रुजवले. ते मुली माझ्या रोज रामरक्षा म्हणतात. आणि मग संध्याकाळी तुझ्या आवडतं टीव्ही सिरियल? संध्याकाळी मात्र टीव्ही सिरियल पाहते. 6-6:30च्या पुढे मी 9:30 पर्यंत टीव्ही सिरियल बघते. मॅच असली तर मॅच बघते. मला मॅच मध्ये खूप इंटरेस्ट आहे. हो, क्रिकेटची खूप आवड आहे. आवड आहे, खूप आवड आहे, पहिल्यापासून आवड आहे. एकही बॉल तू चुकवत नाहीस हे मला माहिती आहे. त्यामुळे मॅच मी अगदी मन लावून पाहत बसते. आता तू सगळ्यांना काय मार्गदर्शन करशील की कसा जीवन प्रवास असावा किंवा काय करावं, हे तू सगळ्यांना सांग आता आम्हाला. आपले की नाही आचार आणि विचार हे प्रामाणिक असावेत. सगळ्यांशी प्रामाणिकपणे वागावं, प्रेमानं वागावं. आणि आध्यात्मिक मार्गामुळे मला इतकी शांती लाभलेली ना, त्यामुळे मला व्यवस्थित विचार माझे चांगले असतात. आणि मुख्य आहारात जपते. वेळच्या वेळी जेवण, वेळच्या वेळी विश्रांती आणि वेळच्या वेळी सगळी कामं व्हायला पाहिजेत. त्यामुळे आमच्या भजनातल्या बायका पण म्हणतात अम्मांची फार शिस्त आहे, जरा उशीर आल्या की ते चिडतात. पण मला वेळ सांभाळायला आवडते. कुणी भजनाला जर 4ला बोललं तर मी 3:30 पावणे 4 वाजता तयार असते.
त्यामुळं वेळ सांभाळणं हे मला फार महत्वाचं आहे. आणि आध्यात्मिक मार्गामुळे आपण आनंदी आणि समाधानी राहतो. तर तशाच आपण पण सगळ्यांनी आनंदी आणि समाधान आयुष्य जगावं अशी माझी इच्छा आहे. आणि तू बराच प्रवासही केला आहेस, म्हणजे तुला फिरण्याची पण खूप आवड आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची, तर त्याबद्दल थोडंसं सांगा मला. माझ्या मुली कुठेही ट्रिपला निघाल्या ना की मला घेऊन जातात. म्हणजे तिन्ही जावई, त्यांना खूप फिरायची आवड आहे. अगदी मोठी गाडी बिडी करतील. तेव्हा तर नातवंड माझी खूप लहान लहान होती, तर त्यांच्या बरोबर पण मी सगळ्यांच्या बरोबर ट्रिपला जायची आणि सगळे मला उत्साह न्यायचे. अजूनही माझं वय झालं तरी मला ते घेऊन जातात, आणतात. मी ऑस्ट्रेलियाला मोठी मुलगी संगीत आहे, तिच्याकडे 3 महिने राहून आले. माझी धाकटी सुजाता अबुधाबीला 17-18 वर्ष होती, तर मी 4-5 वेळा तिच्याकडे जाऊन आलेली आहे. त्यामुळे माझं बाहेरचं हे पण प्रवास पण खूप झालेला आहे. आणि इथं पण मला फिरताना मात्र सगळेजण अजून वय झालं तरी मला घेऊन जातात, गाडीतनं नेतात, गाडीतनं आणतात, सांभाळून घेतात. तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. अशा एरवी आपण गप्पा मारतोच, पण अशा गप्पा मारायला मला खूप आज आनंद झाला. तर तू हा वेळ काढल्याबद्दल तुझे खूप आभार. आणि सर्वांनी बघितल्याबद्दल त्यांचेही खूप आभार. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.